कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आणि सोशल मॉरॅलिटी म्हणजे नेमकं काय, त्या संकल्पना एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊया. ठीक आहे, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा समाजाच्या दृष्टीने किंवा बहुतांशी समाजाच्या दृष्टीने तो चुकीचा असतो, परंतु तोच मुद्दा ज्यावेळी न्यायालयासमोर जातो आणि न्यायालय संविधानाला धरून त्याच्यावरती काही निर्णय देतं, त्यावेळी तो मुद्दा योग्य ठरतो. उदाहरण, समलैंगिक संबंध. भारतामध्ये होमोसेक्शुअलिटी, समलैंगिक संबंध याला येऊन समाज मत काय सांगत होतं, बहुतांशी समाजमत म्हणत होतं की ती गोष्ट चुकीची आहे, ती अनैसर्गिक गोष्ट आहे. परंतु तोच मुद्दा ज्यावेळी नाज फाउंडेशन, नवतेज सिंग जोहार या खटल्यांच्या माध्यमातून न्यायालयात पोहोचला, त्यावेळी संविधानाच्या दृष्टीने विचार करून न्यायालयाने सांगितलं की ती गोष्ट योग्य आहे, कॉन्स्टिट्यूशनली ती मोरल गोष्ट आहे. त्यामुळं ही जी डिबेट आहे की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी वर्सेस सोशल मॉरॅलिटी, ती भारतामध्ये बऱ्याच अशा सामाजिक मुद्द्यांना घेऊन सुरू असते. जसं की सबरीमाला या ठिकाणी महिलांना मंदिरात प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा, तर ती सोशली सामाजिकदृष्ट्या समाजाच्या दृष्टीने इमोरल गोष्ट मानली गेली होती, परंतु कॉन्स्टिट्यूशनली संविधानाच्या दृष्टीने ती मोरल गोष्ट आहे. प्रत्येकाला राईट टू इक्वॅलिटीचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर ही जी डिबेट आहे, ही इम्पॉर्टंट डिबेट भारतामध्ये सध्या सुरू आहे.